काल्याच्या प्रसादात भगवंतांची शक्ती. हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लवितकर. लवित येथील हरिनाम सप्ताहाचा समारोप. द्वापार युगात काला हा भगवंताने आपल्या सवंगड्यासाठी केलेला महाप्रसादच होता. या काल्याच्या सेवनाचा अधिकार देवाधिकांना देखील नसल्याचे सांगताना गोकुळातील भगवंतांच्या विविध लीला अनेक दृष्टांत गवळणीमधून जगद्गुरू द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर यांनी वर्णन केले. लवित गावच्या वाडीचा मळा येथे जगद्गुरू द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव व जगद्गुरू तुकाराम महाराज सदेह वैकुंठग्रमण त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 22 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप प्रसंगी आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये द्वाराचार्य डॉक्टर लवितकर यांनी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात या संत तुकाराम महाराजांच्या 4 चरणांच्या गवळणीवर भाष्य केले. या प्रसंगी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, नारायण मुठाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, ॲडव्होकेट NG गायकवाड आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना संत तुकाराम यांची गाथा भेट देत त्यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी श्याम कोटमे उपस्थित होते. कीर्तनात तुकाराम आरोटे, रोहिदास मते, अशोक झाडे, आसाराम राठोड, भास्कर कान्नव यांनी गायन साथ केली. मृदुंगावर शुभम कड, भूषण जाधव, समाधान गायकर यांनी साथ संगत केली. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीसह जिल्हाभरातून उपस्थित असलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अमृत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे, शिवा आडके, सूर्यकांत सहाने, तुकाराम शिंदे, सूरज शिंदे, अवधूत आहेर, राहुल गायकवाड आदींसह लवितवाडीचा मळ्यासह पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ व संत कुटियातील विद्यार्थी प्रयत्नशील होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, लवित, नाशिक.